जातीय जनगणना करूच देणार नाही, ही बीजेपीची भूमिका आहे. आणि हे आजची नाही आहे. त्यांचे एक मंत्री होते, त्यांनी जाहीररित्या 2019 मध्ये सांगितलेले कि जाति जाति में तेल बढ़ेगी, किसी हालत में हम ओबीसी की जनगणना नहीं करेंगे. आज त्यांनी बिहार मध्ये कर्पूरी ठाकूरान यांनी कर्पूरी ठाकूर नाही, नितीश कुमार यांनी जातीय जनगणना केली आणि निदर्शनास काय आलं तर बिहार मध्ये 63% किती 63% ओबीसी आहेत. 63% ओबीसी धरूया, 20% एससी एसटी धरूया 83%, 10% मुसलमान धरूया 93%. म्हणजे एका राज्यात बिहार सारख्या राज्यामध्ये 90% बहुजन समाज आहे, 90% बहुजन समाज. आणि इथे मला तुम्हाला आठवण करून द्यायची काशीरामजींची. काशीरामजी काय म्हणायचे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आम्ही संख्येने एवढे आहोत, आमचं प्रतिनिधित्व कुठे आहे? आम्हाला प्रतिनिधित्व हवं आहे. गेले 3 वर्ष सत्ताधाऱ्यांचे दलाल सुप्रीम कोर्टामध्ये आमचं आरक्षण अडवायला बसले होते. आम्ही आभार मानतो सुप्रीम कोर्टाचे की सुप्रीम कोर्टाने त्यांची नाटकं फेटाळून लावली आणि आज परत आपण इलेक्शनला सामोरे जातो आहोत. पण जोपर्यंत पवार साहेबांची आठवण आपण का काढली पाहिजे, तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरीबाला प्रतिनिधित्व मिळत नाही, मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत त्याचं हित त्याला साधता येणार नाही. हा पहिल्यांदा देशामध्ये विचार जर आधुनिक काळामध्ये कोणी मांडला असेल तो पवार साहेबांनी मांडला.